जगद्गुरु तुकोबाराया आपल्या पूर्वजाविषयी काय करतात व कृतज्ञता व्यक्त करतात. आपल्या घराण्याचा परिचय करून देतात. काय परिचय करून देतात त्याचं आपल्याला थोडक्यात चिंतन पाहिजे आहे की जगद्गुरु तुकोबारायांचे पूर्वज विश्वंभर बाबा सातारा जिल्ह्यातील जावळी या गावचे ते विश्वंभर बाबा चंद्रगुप्त मौर्यांच्या वंशामधले, म्हणजे आपल्या भारतामध्ये एक चंद्रगुप्त राजा होऊन गेला. तो म्हणजे राजा कुठला हो? तो बिहार मधला आहे, बिहार या राज्यामधला. आणि त्या चंद्रगुप्त राजाची एक शाखा आपल्या महाराष्ट्रामध्ये आली, ती म्हणजे सातारा जिल्ह्यातील जावळी या गावचे विश्वंभर बाबा जगद्गुरु तुकोबारा यांचे पूर्वज विठ्ठल. सातारा जिल्ह्यातील जावळी या गावचे विश्वंभर बाबा ते पंढरीनाथांचे निष्ठावंत परम भक्त होते. नित्य पंढरीची वारी करायचे. पण काय कारणास्तव त्यांना जावळी हे गाव सोडावं लागलं आणि देहू या गावाला आले. देहू या गावाला आल्यानंतर त्या विश्वंभर बाबा पूर्ववत पंढरीची वारी देहू गावावरून त्यांनी चालू केलेली आहे. ते विश्वंभर बाबा आळंदी या गावामध्ये आले. मग आळंदी या गावामध्ये आल्यानंतर आळंदीमध्ये काय आहे हो? ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी आहे. आणि काय आहे? देवालय आहे, सिद्धेश्वरांचं देवालय आहे. आळंदी हे गाव कसं आहे? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव सिद्धेश्वर असं असणार ते आळंदी हे गाव. त्या आळंदी या गावातून विश्वंभर बाबांना काही वारकरी मंडळी मिळाली पंढरीची वारी करण्यासाठी. या आळंदी गावामध्ये निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही संन्यासाची बालक म्हणून अख्खी आळंदी त्यांना हिनवत होती. मधुकरीला जर आले ना तर त्यांना लहान लहान मुलं काय करायचे हो? त्यांना खडे मारायचे, चिखल फेकायचे, शेण फेकायचे आणि हिनवायचे. संन्यास्यांनो, थोड्या मोठ्यांनी म्हणावं, संन्यासाच्या कार्ट्यांनो, आळंदी वाटवायला आळंदीमध्ये आले का? जावा तिकडं आळंदीच्या बाहेर, परत आळंदीमध्ये येऊ नका. अर्थात या आळंदी नगरीमध्ये पायही ठेवू नका. अशी हैराण झालेली बालक या आळंदी गावामध्ये त्यांना कोणीही आश्रय देत नव्हते बर का गुरुजी. पण त्यांना आश्रय देणारे कोण होते हो? मग त्यांना आश्रय देणारे सुतार या कुळामध्ये परमभक्त महावैष्णव भुजलिंग बाबा त्यांचं नाव आहे. तेही पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी होते. ते भुजलिंग बाबा आपल्या मुलाप्रमाणेच निवृत्तीनाथांना, ज्ञानदेवांना, सोपान काका, मुक्ताबाईंना खांद्या कडावर वागवत होते, लाड कौतुक करत होते. विठ्ठल विठ्ठल हृदय कळवळा वैष्णवांचा. त्यांच्या अंतःकरणामध्ये चार भावंडे या वैष्णवाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळा होता आणि त्यांचं अंतःकरण द्रवित झालं. अरे अरे अरे, काय लोक आहे ते. चला आपण या बालकांना आईबाप होऊया, या बालकांना आईबाप होऊया. हे चार बालक लहान लहान बालक आहेत हो, त्यांना आश्रय दिला आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारा या नाम उल्लेख करतात. तुम्ही संत माया बापा कृपा
कृपावंत आहात आणि कृपावंत असणारे ते भोजलिंग बाबा त्या लहान लहान बालकांचा सांभाळ करू लागले. तेव्हा विश्वंभर बाबा, भोजलिंग बाबा इत्यादी वारकरी मंडळी इंद्रायणीमध्ये स्नान करून पवित्र सिद्धेश्वराच्या त्या दरबारामध्ये अर्थात प्रांगणामध्ये पूजा करत बसलेले होते. आणि त्यांची चर्चा चालली होती. काय चर्चा चालली होती? पंढरपूरला वारीला जाण्याची चर्चा चालली होती. त्या प्रसंगी निवृत्तीनाथांचं, ज्ञानदेवांचं, सोपानदेव मुक्ताबाईंचं आगमन झालं. पाहिलं यांना वारकरी मंडळींना. पूजा अर्चा चाललेली आहे, चर्चा चाललेली आहे. ज्ञानेश्वर महाराज भोजलिंग बाबांच्या जवळ आले आणि भोजलिंग बाबांना विचारलं, बाबा कशाची तुमची चर्चा चाललेली आहे? ज्ञानदेवा, पंढरपूरला जाण्याची चर्चा चाललेली आहे. काय आहे पंढरपूरला? ऐक ज्ञान महाराजा, माता पित्यांच्या सेवेच्या प्रित्यार्थ अखिल कोट ब्रह्मांड नायक वैकुंठाधीश भगवान परमात्मा पुंडलिकरायांच्या भेटीसाठी पंढरपूरला आलेला आहे आणि त्याच्या दर्शनासाठी आम्ही जात आहोत. ज्ञानदेवा, ज्याच्या भेटीसाठी, त्याच्या दर्शनासाठी तपाती सायास हजारो वर्षे करावं लागत होते. पण भक्त पुंडलिकरायाने काय केलं? उपकार केला आणि तो भगवान परमात्माच वैकुंठाहून मात्या पित्यांच्या सेवेच्या भक्तीच्या जोरावर भगवान परमात्मा तेथे आलेला आहे आणि त्याच्या दर्शनासाठी आम्ही शुद्ध एकादशीला रवाना होत आहोत. काय होत आहोत? रवाना होत आहोत म्हणजे जात आहोत, म्हणजे गच्छन्ति असं. आणि मग ज्ञानदेवांनी ऐकलं, पंढरपूरचं महात्मा ऐकलं. आणि काय आहे पंढरपूर मध्ये? नगर प्रदक्षिणा आहे, चंद्रभागेमध्ये स्नान आहे, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आहे आणि बालभक्त नामदेवरायांचं वाळवंटामध्ये कीर्तन आहे. नामदेवरायांचं कीर्तन कसं आहे? साक्षात भगवान परमात्मा नामदेवरायांच्या कीर्तनात नाचतो. कोण परिचय देतय ज्ञानदेवांना? ज्ञानदेवांना परिचय देणारे भोजलिंग बाबा. असं पंढरपूरचं महात्मा ऐकलं. चंद्रभागे स्नान विदित हरिकथा समाधान चित्ता सर्व समाधान प्राप्त होत. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. आपल्या जीवनाला समाधान विसावा प्राप्त होणार ते पंढरपूर आहे, तो विठुराया आहे. ज्ञानेश्वर माऊलीने भोजलिंग बाबांच्या मुखातून ऐकल्यानंतर ज्ञानराजांच्या अंतःकरणामध्ये कोणत्या ज्ञानाचा उदय झाला? त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये त्याला परोक्ष म्हणतात. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये परोक्ष ज्ञान झाल्यामुळे एक इच्छेचा उदय झाला. काय उदय झाला? माझ्या जीवेचे आवडी गोविंदाचे गुणवेदिले पांडुरंगे मन रंगरे पांडुरंगे मन त्या ज्ञानदेवांचं त्या पांडुरंगाच्या चरणाविषयी अर्थात त्या पांडुरंगाच्या दर्शनाविषयी मन रंगून गेलं. कसं रंगून गेलं? भोजलिंग बाबा त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन, चंद्रभागेचं स्नान, नगर प्रदक्षिणा आणि बालभक्त नामदेवरायांचं कीर्तन याचा लाभ मला कधी प्राप्त होईल? का हो भोजलिंग बाबा, आम्ही तुमच्या बरोबर आलो तर चालेल का? म्हणे काय हरकत नाही, चला.
ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान मुक्ताबाई, विश्वंभर बाबा, भजलिंग बाबा इत्यादी वारकरी मंडळी समवेत ही 4 भावंड पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला ज्ञानराज माऊलींनी पाहिल्यानंतर ज्ञानराजांच्या अंतःकरणामधले उद्गार काय आहेत? रूप भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर ज्ञानदेवांना प्रथम काय झालं? त्यांच्या डोळ्याला सुख झालं. का हो? भगवान परमात्म्याला पाहण्याच्या पूर्वी ज्ञानदेवांच्या डोळ्याला सुख नव्हतं का? नव्हतं. कारण का? त्यांना ज्यांना पाहायचं आहे ते जर दुःखित असतील तर मग डोळ्याला सुख होईल का? मग सुखरूप भगवान परमात्मा पाहिल्यानंतरच आपल्या डोळ्याला सुख प्राप्त होईल. त्या भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर अनंत रूपे अनंत वेशे देखिले मे त्यासे बापरक मदेवर खून बांधली कैसे. हो, तो भगवान परमात्मा पाहिल्यानंतर ज्ञानदेवांचे उद्गार आहेत. पांडुरंग कांती दिव्यात झळकती रत्न किळा पातती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजळ नभरमध तेथे शोभा कानडाऊ विठ्ठल करनाटा येण मगलावी ज्ञानदेवांचे उद्गार आहेत. मनाला वेध लागला. परत परत ज्ञानदेवांनीही आपली भावना व्यक्त केली. ज्या वेळेस तुम्हाला पंढरपूरला यायचे ना त्यावेळेस मी तुमच्या बरोबर वारीला येणार अशी भावना व्यक्त केली. कोणी केली हो? ज्ञानदेवाने. कोणासमोर केली? भजलिंग बाबा, विश्वंभर बाबा इत्यादी मंडळी समोर केली. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया चे पूर्वज विश्वंभर बाबा ज्ञानदेवांच्या समकालीन होते. विठाला अशी असणारी ती विश्वंभर बाबांची वारी. पुढे विश्वंभर बाबा थकलेले आहेत. थकल्यानंतर अंतःकरणामध्ये खेद व्यक्त करतात. हे परमात्मा, आताची वारी माझी चुकत आहे. देवा, वारी करण्याचा नित्यनेम चालत आलेला अनेक वर्षापासून, पण तो आज मोडल्या जात आहे म्हणून देवा दुःख होत आहे. विश्वंभर बाबा खेद मनामध्ये व्यक्त करतात. आणि तेच विश्वंभर बाबा वैरुद्ध झालेले निद्रस्त झाले आणि त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा विश्वंभर बाबाला सांगतात, ए विश्वंभरा, कुठल्याही प्रकारची चिंता करू नको. मी देहू गावाला येत आहे. ऐक विश्वंभरा, इंद्रायणीच्या तीरावर जे आंब्याचं वन आहे त्या वनामध्ये दुसऱ्या बाजूने 2 झाड आहेत आणि दुसऱ्या बाजूने 2 झाड आहेत. ते मधलं जे झाड आहे आंब्याचं, त्या आणि त्या झाडाखाली मृत्तिकेमध्ये मी आच्छादित आहे. त्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली मी मृत्तिकेमध्ये आच्छादित आहे. हे परमात्मा, नेमके तुम्ही कुठे आहात? अरे, जिथे बुक्का आणि तुळशीचा सुगंध द्रवत असेल तिथली असणारी मृत्तिका तू बाजूला सार. त्या मृत्तिकेखालीच मी काय आहे? आच्छादित आहे, झाकलेला आहे. असं स्वप्नात दृष्टांत दिला. ते विश्वंभर बाबा इत्यादी गावातील भजनी मंडळांना, गावकरी मंडळींना सांगू लागले, भगवान परमात्मा आपल्या देहू गावाला आलेले आहेत. कोठे आलेले आहेत? आंब्याच्या वनामध्ये आलेले आहेत, आंब्याखाली आलेले आहेत.
लोक म्हणू लागले विश्वंभर बाबांचं वय झालंय आणि बरेच म्हातारपणामध्ये काहीतरी बराळत आहेत असे काहीची समजूत होऊ लागली. पण जाणकार मंडळी म्हणले विश्वंभर बाबा बोलत आहेत ते खरं आहे. मग भजनी मंडळासह गावकरी मंडळी त्या आंब्याच्या झाडाखाली आले. आल्यानंतर मृत्तिका बाजूला सारू लागले आणि मृत्तिका बाजूला सारत असताना तो भगवान परमात्मा काय हाताला येत नव्हता. मग गावकरी मंडळी बाजूला सरकले, काय खरंय विश्वंभर बाबांचं. तेव्हा विश्वंभर बाबा आज्ञा द्यायच्या, अनेक खोदा तरी पण भगवान परमात्मा हाताला आला नाही. तेव्हा विश्वंभर बाबा स्वतः आपल्या हाताने ते मृत्तिका सारू लागले आणि हाताने मृत्तिका सारत असताना काय चमत्कार झाला हो. जगद्गुरु तुकोबारा एका ठिकाणी वर्णन करतात की विश्वंभर बाबांच्या हाताला तो भगवान परमात्मा आला. हरी आला हाता मग कैसी विश्वंभर बाबांच्या हाताला तो भगवान परमात्मा आला. हरी आला हाता मग भय कैसी भय चिंता. तो भगवान परमात्मा हाताला आला. असाच विश्वंभर बाबांनी उच्चारल्याबरोबर सर्व गावकरी मंडळी आणि भजनी मंडळांनी गर्जना केली. पुंडरी वरदान पंढरीनाथ भगवान माऊलीश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अशी मोठी गर्जना झाली आणि भजन करत करत ती गावकरी मंडळी कुठे आले हो. देहू गावाकडे निघालेले आहेत. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. 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 ते मूर्ती वाजत गाजत विश्वंभर बाबाने देहू गावामध्ये त्याची स्थापना केली आपल्या राहत्या घरी. आणि सुंदर असं विश्वंभर बाबाने पांडुरंगाचं मंदिर बांधलं. पंढरपूरला भगवान परमात्मा आल्यानंतर पहिलं मंदिर जर पांडुरंगाचं पंढरपुराच्या नंतर जर कोणतं असेल तर देहूच आहे. विठ्ठल. त्या विश्वंभर बाबांना 2 मुलं होते, मुकुंद आणि हरी. तुमचा आणि हरी आणि मुकुंद असे विश्वंभर बाबांना 2 मुलं होते. विश्वंभर बाबा देवांगत झाले आणि असणारे हरी आणि मुकुंदा यांची प्रवृत्ती क्षत्रिय धर्मामध्ये झाली आणि ते युद्धाच्या ह्याच्यामध्ये दोन्ही त्यांना वीरमरण आलं. पण हरीची जी पत्नी होती ती गर्भवती होती आणि मुकुंदाची पत्नी सती गेली. पुढे हरीला मुलगा झाला, त्याचं नाव आहे विठ्ठल, विठोबा. पुढे विठोबालाही मुलगा झाला, त्याचं नाव आहे पदाजी. त्यालाही मुलगा झाला, त्याचं नाव आहे शंकर. पुढे शंकरलाही मुलगा झाला, त्याचं नाव आहे कान्होबा. पुढे कान्होबालाही मुलगा झाला, त्याचं नाव आहे बोलोबा. तेच तुकोराम महाराजांचे वडील विठ्ठल. बोलोबांना 3 मुलं झाले. पहिला मुलगा सावजी, तो विरक्त होता, तो निघून गेला. दुसरा मुलगा तुकोबाराया आणि तिसरा मुलगा कान्होबाराया. असे बोलोबाला 3 मुलं होते. त्यामध्ये परमभक्त असणारे जगद्गुरु तुकोबाराया देवाला बोलतात की हे देवा, तसं काही भिंगुळवाणी समजण्याचं कारण नाही. परमात्मान तुम्हाला माहित आहे का, मी एक मोठ्याचं लेकरू आहे, एक मोठ्याचं लेकरू आहे. म्हणजे हे परमात्मान ज्यांनी तुम्हाला या गावामध्ये आणलेलं आहे ते विश्वंभर बाबांच्या घराण्यातलं मी लेकरू आहे.
तेव्हा माझ्याविषयी संकोच बाळगण्याचं काही कारण नाही. अर्थात माझ्याकडं तुम्ही पाहिजे तसं लक्ष देत नाही असं मला जाणवतंय. पण देवा, तुम्हाला माहित आहे का, मी एक मोठ्यांचं लेकरू आहे. आणि ऐक ना देवा, मोठ्यांचं कुणाचं? अरे देवा, ज्या घराण्यामध्ये मी जन्माला आलेलो आहे, मी 8वा त्या घराण्यातला तुझा काय आहे? भक्त आहे. पण माझ्या पूर्वी जे जे भक्त तुझे झालेले आहेत ना, कोण भक्त? विश्वंभर बाबा कोण भक्त? हरी आणि मुकुंदा कोण भक्त? विठ्ठल महाराज भक्त कोण भक्त? पदाजी कोण भक्त? शंकर महाराज भक्त कोण भक्त? कान्होबा भक्त कोण भक्त? बोलोबा भक्त म्हणजे पिता. म्हणजे अशी परंपरेने प्राप्त झालेली ती भक्ती, ती सेवा देवा माझ्याकडे आलेली आहे. आणि देवा, संकोच बाळगण्याचं काही कारण नाही. या अर्थाने मला माझ्या वडिलांच्या परंपरेने ही भक्ती प्राप्त झालेली आहे. अभंगाचं प्रथम. माझ्या वडिलाचे मिरासी गा देवा, पांडुरंगा. ए देवा, तुझी जी ही चरण सेवा आहे, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा. मिरासिगा असा शब्द आलेला आहे. म्हणजे अनेक भक्ताचा समुदाय, त्याला काय म्हणतात? रास असं म्हणतात. आणि रासलीला शब्द आहे ना, मग रासलीला एकट्यामध्ये आहे का अनेकामध्ये आहे? अनेकामध्ये आहे. जेथे अनेकत्व येतं त्याला रास असं म्हणतात. मग आपण धान्याची रास म्हणतो, आहे का नाही देवप्पा? बरोबर आहे ना? तसं अनेक भक्तांचा समुदाय एकत्र आला, ते तो जो व्यवहार घडतो त्याला रास असं म्हणतात. मग जगद्गुरु तुकोबाराय यांच्या कुळामध्ये भक्तीचा संयोग झाला आणि त्या संयोगाला काय शब्द प्राप्त झाला? रास असा. तसं भगवान परमात्मा समवेत गोपीचा आणि भगवान परमात्म्याचा यमुनेच्या तीरावर जो त्या भगवान परमात्म्याचं गुणवाद गाऊ लागल्या त्या गोपी, त्याला काय म्हणतात? रास असं म्हणतात. मग येथे काय अर्थाने तो शब्द आला? माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. रास आपण शब्द सोडवला. डब्बर सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दरवंटा. आता येथे राखीला हा शब्द कोणत्या अर्थवाचकत्वाने आला? दुसऱ्या चरणामध्ये ऐका.
राखिला दारवंटा केला भोगावटा आम्हा लागे. आता या दुसऱ्या चरणामधला महत्वाचा मुद्दा असा आहे की उपवास देवा त्यांनी व्रत वैकल्य ज्याप्रमाणे केलेला आहे, आमच्या घराण्यामध्ये जे पूर्वज होऊन गेले तुझे भक्त, त्यांनी ज्याप्रमाणे तुझं भजन पूजन केलेलं आहे, त्यांच्या भजन पूजनाला त्याच्या भावभक्तीला कुठल्याही प्रकारचं हे परमात्मा गालबोट लागणार नाही. म्हणजे माझ्या पूर्वजांचा अर्थात माझ्या घराण्यांची जी शान आहे, ज्या घराण्यामध्ये मी जन्माला आलेलो आहे, त्या घराण्यांची कुठल्याही प्रकारची तुझ्या संबंधाने चालीरीत चालत आलेली आहे. कुठल्याही प्रकारचं त्याला न धक्का लावता म्हणजे जशास तस राखून मी तुझी भक्ती करत आहे, तुझी सेवा करत आहे. विठाला म्हणजे भक्ती क्षेत्रामध्ये आमच्या पूर्वजांनी तुझी भक्ती केलेली आहे, तुझं भजन पूजन केलेलं आहे, व्रत वैकल्य केलेलं आहे. त्या भजन पूजनाला व्रत वैकल्याला कुठल्याही प्रकारचा न बाधा येता अगदी राखून तुझी मी सेवा करत आहे. राखीला दारवंटा म्हणजे मोडीत काढला नाही, राखला दारवंटा राखला म्हणजे तो दारवंटा शब्दाचा ठेवा असा अर्थ एक होतो आणि वर्मा असा एक अर्थ होतो. म्हणजे जे मुख्य गोष्ट असते त्याला महत्व असतं. उदाहरणार्थ आपल्याला आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे, मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे, मग खिडक्यातून केला जातो का? नाही. मग कुठून केला जातो? मुख्य द्वारातून केला जातो. तसं देवा मुख्य असणारी तुझी भक्ती, त्या भक्तीला कुठल्याही प्रकारची न बाधा येता ती भक्ती राखून केली. माझ्या पूर्वजांच्या भक्तिभावाला कुठल्याही अर्थात परमार्थाला कुठल्याही प्रकारची न बाधा येता अगदी दक्षतापूर्वक न गालबोट लागता मी तुझ्या चरणाची सेवा करत आहे. विठ्ठल जे ज्ञानाचा कुरुटा ते ते सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सोबटा वळंगणी. तेथील सेवा हा दारवंटा. येथे भगवान परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची ना, मग मुख्य काय आहे? ज्यांना जो भगवान परमात्मा ज्ञात आहे त्यांना शरण जाऊन त्यांची सेवा करणे हा मुख्य काय आहे? दारवंटा आहे. मग तो दारवंटा देवा तुझा जो आहे, आम्ही राखून तुझी भक्ती केलेली आहे, राखून तुझी सेवा करत आहे, तेव्हा संकोच बाळगण्याचं काहीच कारण नाही. विठ्ठल ज्ञानेश्वर ऐका, तिसऱ्या चरणामध्ये वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा, लाज कोणा तुका मोकलिता. हे परमात्मान, भक्ताची जबाबदारी लाज राखणं हे देवाचं परम कर्तव्य आहे. वर्गवारी पाहू आपण. पत्नीची लाज राखणं ही पतिदेवाचं कर्तव्य आहे. चाकराची लाज राखणं गुरुजी, ज्यांच्याकडे जो चाकरी करत आहे त्याला आपण काय म्हणतो? सालकरी, मजूर म्हणतो. त्याची लाज राखणं कुणाचं कर्तव्य आहे? त्या स्वामीचं कर्तव्य आहे. विद्यार्थ्याची लाज राखणं गुरुजींचं कर्तव्य आहे. शिष्याची लाज राखणं सद्गुरूंचं कर्तव्य आहे. बरोबर आहे का नाही? आणि प्रजाची लाज राखणं राजाचं कर्तव्य आहे. यात ज्ञाने हे परमात्मान वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा देवा. लाज तुला आहे, तेव्हा लाज तुला जर आहे हे तर तुला कळत असेल तर माझ्या जीवनामध्ये जे अनुकूल प्रतिकूल प्रसंग येतील त्या प्रसंगाचं निवारण करणं हे तुझं काय आहे? काम आहे. शेवटच्या चरणामध्ये
वंश परंपरा दासली